हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर लर्निंग या आपल्या अकॅडमीवर म्हणजेच E3L अकॅडमी. फ्रेंड्स, we have started making videos for 11th English. I have already made few videos. I have made videos for 4 poems. I have made videos for second lesson, and now I have started making video for lesson number 3. And the name of the lesson is The Call of the Soil, A Scent of Rice. ठीक आहे. आपण पार्ट 1 ऑलरेडी अभ्यासला. आता आपल्याला पार्ट 2 सुरू करायचा आहे. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की ट्रॅडिशनल व्हरायटी हवी होती राईसची. खूप इंटरेस्ट होता लेखकाला म्हणजेच व्यंकट साहेबांना. त्यांनी भरपूर शोध घेतला, त्यांना मिळालं नाही. शेवटी बबनच्या वडिलांशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं की कासबाई नावाची एक अत्यंत मौल्यवान व्हरायटी आहे तांदळाची. त्याच्याबद्दल त्यांना माहिती झालं. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. आणि ज्यावेळेस गप्पा सुरू झाल्या, गप्पांमधून त्यांच्या लक्षात आलं की कसबाई नावाची ही जी व्हरायटी होती, ट्रॅडिशनल व्हरायटी, गावठी व्हरायटी, देसी व्हरायटी किंवा ट्रॅडिशनल व्हरायटी, लेखकांच्या भाषेत जर सांगायचं तर आपल्याकडे त्याला गावठी व्हरायटीज म्हणतात, गावठी बियाणं म्हणतात. या ज्या कथा होत्या त्या कथांबद्दल किंवा कथांमुळे लेखक यांचा इंटरेस्ट जरा जास्तच वाढला. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. त्यांनी ठरवलं की आपण जर थोडा प्रयत्न केला ही सीड मिळवण्याचा, तर मला असे वाटतं की म्हणजे लेखक म्हणतात की मला असं वाटतं की हा खूप चांगला राईस ठरणार. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. मला वाटलं की गव्हर्नमेंटला माहिती असेल, म्हणून मी काय केलं, ॲग्रिकल्चर ऑफिसरला भेट दिली. तिथे जाऊन मस्त जास्तच ज्ञानाचा प्रकाश पडला, कारण ही हॅडंट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. पण त्यांनी या राईसबद्दल तर ऐकलेलं सुद्धा नव्हतं. ही सेड द विलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देअर वॉज नो राईस बाय दिस नेम. त्यांनी सांगितलं की फिरलेलो आहे मी गावातल्या लोकांसोबत, परंतु या नावाचा राईस कधीही ऐकलेला नाही. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. त्यांनी फटाफट काही हायब्रिड व्हरायटीची नावं सांगितली. एवढंच नाही तर काही व्हरायटीज त्यांनी फ्रीमध्ये देण्याचं मला डायरेक्ट कबूल करून टाकलं. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम, आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. आता त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी भरपूर वेळ दिला. तो वेळ मी वाया घालवला. स्वतःला शिव्या श्राप देत पुढच्या ठिकाणी निघालो माहिती मिळवण्यासाठी. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कासा विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. आता मी पोहोचलो आदिवासी महामंडळ कासा या ठिकाणी, कारण हे महामंडळ काय करतं, आदिवासी लोकांकडनं तांदूळ विकत घेत असतं गव्हर्नमेंटच्या वतीने. कासबाई डिड नॉट फिगर आउट इन देअर फाईल्स. त्यांच्याही फाईलमध्ये हे नाव सापडलं नाही. अ गुड इंडिकेशन वाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनीमोर. आणि त्यामुळे हे पण कळलं की का बरं लोक ते पिकवत नाही, कारण ते मिळतच नाही. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस, सो इफ यू ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. आता यातली गंमत अशी की लोक ज्या व्हरायटीला ओळखतच नाही ते विकत तरी कशाला घेतील, जे विकलंच जाणार नाही ते पिकवतील कसं काय. However, the officer in charge there had more knowledge of rice and did remember Kasbai being sold to him a few years ago. परंतु हा जो ऑफिसर होता याला मात्र थोडं ज्ञान अधिक होतं, कारण त्याला आठवत होतं ह्या नावाची एक व्हरायटी इथे विकली जायची कधीतरी. सो वेन इन धनीवरी, Babban and I started looking for Dev Handa and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a charpoy. आता धनीवरी नावाचं गाव, तिथे बबन आणि मी शोधायला सुरुवात केलं. कोणाला? देऊ हांडा नावाचा व्यक्ती. आम्हाला मिळाला भेटले एक अत्यंत ग्रेईंग ओल्ड मॅन, म्हणजे खूपच असे पांढरे केस झालेले म्हातारे जख्ख गृहस्थ. विअरिंग अ कॅप त्यांनी परिधान केलेली होती आणि घराच्या बाहेर चारपॉई म्हणजे खाटेवर बसलेले होते. अॅन एक्स सरपंच ऑफ द विलेज, ही हॅड एकर्स ऑफ लँड, अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली. त्या खेड्यातले ते माजी सरपंच होते. भरपूर छत्र होतं त्यांचं, मोठं घर होतं, मोठी फॅमिली होती.
असे ते सरपंच भेटले. सो आफ्टर एक्सचेंजिंग द युजुअल प्लिझंट्रीज वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. युजुअल प्लिझंट्रीज म्हणजे काय? हाय हॅलो झालं, नमस्कार चमत्कार झाले आणि पॉईंटवर आम्ही आलो. कासबाईचं नाव ऐकताच देऊ हंडा हे जे सद्गृहस्थ होते, म्हातारे गृहस्थ, डायरेक्ट भूतकाळात पोचले. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल्स इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रीव ओनली कासबाई. त्यांचे डोळे त्यांच्या डोळ्यात स्वप्न तरळायला लागले आणि थरथरत्या आवाजात ते बोलू लागले आणि त्यांनी सांगितलं की कधी काळी संपूर्ण गावच्या गाव फक्त कसबाई नावाचा जी व्हरायटी आहे तांदळा. ही सेड देर वॉज अ टाइम वेन पीपल पासिंग अवर व्हिलेज ड्युरिंग लंच टाईम वुड बी फोर्स टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. जेव्हा लंचच्या वेळेस इथून जर कोणी लोक जात असतील तर तो असा सुगंध दरवळायचा, स्वतःहून लोक जेवायला मागून घ्यायची. सच वॉज द ॲल्युरिंग ॲरोमा ऑफ कासबाई. अशा प्रकारे भूक खवळणारा तो ॲरोमा होता कासबाईचा. द एंटायर एरिया वुड हॅव दिस रेडी ॲरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. एंटायर एरिया वुड हॅव दिस हेडी ॲरोमा. असा सुगंध सर्वत्र दरवळायचा, कारण प्रत्येक घरात तोच राईस शिजवला जायचा. टुडे ही सेड नो वन ग्रीव कासबाई अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोईंग द न्यू हायब्रिड व्हरायटीज. त्यांनी सांगितलं की आता कासबाई कोणीही पेरत नाही, सगळे हायब्रिड व्हरायटी पेरतात. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट दिस राईस दॅट वॉज नो इनसिपिड. त्यांनी स्वतःनी सांगितलं की मला सुद्धा हा हायब्रिडचा राईस खावा लागतो ज्याला कुठल्याही प्रकारची चव नाही. With the advent of irrigation, farmers were tempted to grow second crop and कसबाई. इरिगेशनची सुविधा वाढली, शेतकऱ्यांनी आता कसबाईसोबत दुसरंही पीक घ्यायला सुरुवात केली. Being a long duration rice was replaced by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. आता हा कसबाई याला जास्त दिवस लागतात पिकायला, त्यामुळे कमी वेळात पिकणारा तांदळाकडे म्हणजे हायब्रिड तांदळाकडे लोकांचा ओढा वाढला. दिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप. म्हणून या ठिकाणी लोकांनाही वाटलं की आपण दुसरं पीक घ्यायला हरकत नाही. आय आस्क्ड वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो हॅपी विथ द हायब्रिड्स, ही सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला जर हायब्रिड आवडतच नाही, तुम्ही हायब्रिडकडे का शिफ्ट झाले? नो वन फोर्स हिम टू डीड दे. कोणीच जबरदस्ती केलेली नव्हती, हो की नाही? ही स्माइल्ड अँड रिप्लाइड दॅट देअर फील्ड्स डिड नॉट हॅव फेन्सेस. हसले आणि म्हणाले की शेताला कंपाऊंड नाही. वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वेअर रिलीज्ड इन टू द फील्ड्स. हार्वेस्ट संपल्या शेतात कॅटल म्हणजेच गुरंढोरं सोडली जातात आणि बाकीची सगळी जी शेतं आहेत जिथे हायब्रिड घेतलं जातं तो तांदूळ लवकर कापला जाईल. फक्त एकाच व्यक्तीचं पीक शिल्लक राहील जो ही व्हरायटी घेतो. मग कॅटल एकदा सोडले तर सगळे कॅटल यांच्या फील्डमध्ये पण घुसून जातील. इफ माय फील्ड अलोन हॅज कासबाई इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन. जर माझ्या एकट्याच्या शेतात जर कसबाई असलं तर तिथं सगळ्या गुराढोरांसाठी मस्त मेजवानीच ठरेल. अशा पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं. समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी. लोकांसोबत जावं लागतं, ही लॅमेंटेड, नैराश्याने म्हटलं. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. लोकांना कळत नाही हायब्रिडला जास्त पाणी लागतं, जास्त खत लागतं, जास्त फवारणी लागतात, औषधं लागतात. ही सेड दॅट yields were गुड इनिशियली बट ऑफ लेट हॅड रिड्युस्ड अ लॉट. सुरुवातीला चांगलं पीक मिळत होतं पण आता खूप कमी झालं. बिसाइड्स ही सेड दॅट each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. आणि त्यासोबत आता उत्पन्न कमी होतं आहे आणि युरिया आणि फवारणी म्हणजे जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत याचं प्रमाण वाढतं आहे. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इनसॅटिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. कधी कधी तर असं वाटतं हे जे नवीन प्रकारचं हायब्रिड धान्य आहे
याची केमिकलची भूक कधीही भागत नाही. He told us that even when there were flash floods in the 60s, कसबाई had stood its ground. त्यांनी अजून एक महत्त्वाची माहिती सांगितली. प्रचंड पूर यायचा 1960च्या दशकात, पण कसबाई एवढं चिवट पीक होतं की ताठ उभं राहायचं, कधी खाली पडायचं नाही जमिनीवर. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had receded. त्यांना खूप आवडायचे, त्या आठवणी खूप आवडतात. प्रचंड पावसानंतर, पुरानंतर जेव्हा ते शेतात परत जायचे, त्यांना उभं पीक तिथे दिसायचं तांदळाचं, त्यांना अभिमान वाटायचा. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस. एवढं स्ट्रॉंग प्रकार होता तो राईसचा. बट लुक व्हॉट वी हॅव डन ही रूट. मात्र आता अत्यंत नैराश्याने म्हणतात, बघा आपण काय करून ठेवलं. ॲज ही वेंट ऑन रिमिनिसिंग अबाउट द राईस, वी जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिझन फॉर अवर विजिट. अशा प्रकारे आता त्या ज्या आठवणी होत्या, ही वेंट ऑन रिमिनिसिंग अबाउट द राईस, जे काही असं म्हणू शकतो आपण, वेगळ्या प्रकारच्या आठवणी तांदळाबद्दलच्या. हळूच आम्ही विषयावर आलो. द कसबाई सीड्स होता आमचा विषय. He was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of the कसबाई. त्याला खात्री होती की त्याच्या गावात कुणाकडेही कसबाईचं पीक बियाणं नव्हतं. According to him, the only people who still grew it were the Adivasis in hamlet at the foothills of the mountains in the next village, आसारवरी. पुढचं जे गाव आहे आसारवरी, तिथे जे डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी जे आदिवासी आहेत, छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये राहणारे, हॅमलेट म्हणजे वस्ती, ते मात्र पिकवतात. वी बीड फेअरवेल टू देवहंडा. आम्ही त्यांना गुड बाय म्हटलं. वी बीड फेअरवेल म्हणजे गुड बाय म्हणणं. हू लव्हिंगली ब्लेस्ड अस अँड सेड. अत्यंत छान आशीर्वाद दिला आणि म्हणाला की महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. परमेश्वर कृपेने तुम्हाला कसबाईचं सीड मिळावं. द आसारवरी विलेज, वी आज द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. तिथली भाषा बोलता येत नव्हती. सरपंचाची मदत मागितली. ही सेंट इज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. आमच्यासोबत त्यांनी त्यांचा जो असिस्टंट होता जीवन, त्याला पाठवलं. आफ्टर हाफ ॲन आवर वॉक थ्रू द थिक व्हेजिटेशन, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड डीचेस अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल, वी रीच द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. आता जे खेड्यात राहणारे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना सांगायची गरज नाही. जेव्हा मळ्यात आपल्याला जायचं असतं तेव्हा कोणत्या रस्ता असतात, छोट्या वाटा असतात, छोटे झरे असतात, दगडं असतात, त्यानंतर डोंगर असतात, दऱ्या असतात, सगळं चेंदून आपल्याला पोचायचं असतं. त्या बोरीपाडा नावाच्या वस्तीवर पोचले. देअर वेर जस्ट 2 रॅमशॅकल्स हाऊसेस. रॅमशॅकल्स हाऊसेस म्हणजे अशी घरं की जिथे रिपेअरिंगची खूप गरज आहे. इन फ्रंट ऑफ अस अँड वी वंडर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस. आम्हाला खरं नव्हतं वाटत, याच ठिकाणी आम्हाला यायचं होतं. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity. तर सुरकुत्या पडलेली एक म्हातारी स्त्री अत्यंत क्युरियसली, उत्सुकतेने आमच्याकडे बघत होती. ॲज वी अप्रोच्ड हर, वी सिग्नल टू द जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन. तिथे पोचल्यावर जीवनला सिग्नल केला, विचार डायरेक्ट आपल्याला जे हवं आहे ते. शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन. काहीतरी म्हटली. आम्ही जीवनकडे बघितलं. ही ब्रोक इन टू स्माईल. तो हसला अँड इन्फॉर्म्ड अस दॅट शी डिड हॅव द राईस अँड वॉन्टेड टू नो हू वी वेर अँड व्हाय वी वॉन्टेड इट. त्याने सांगितलं की आहे तिच्याकडे, पण ती विचारते तुम्ही कोण आहे, तुम्हाला तो तांदूळ का हवा आहे. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. आता इतका प्रचंड आनंद झालेला होता, पण तो आनंद दिसू द्यायचा नव्हता. चेहरे स्ट्रेट ठेवायचे होते. अक्षरशः त्या म्हातारीला मिठी मारावीशी वाटत होती, पण कंट्रोल करणं फार अवघड जात होतं. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द एल्लुझिव्ह कसबाई. एल्लुझिव्ह कसबाई म्हणजे, एल्लुझिव्ह म्हणजे अशी एखादी गोष्ट आपल्याला प्रचंड प्रमाणात हवी आहे, अशी वस्तू म्हणजे कसबाई नावाचा तो तांदूळ. तो मिळालेला होता आम्हाला. फार आनंद झालेला होता. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वेर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी नीडेड द सीड टू ग्रो इट. आम्ही सांगितलं की आम्ही पेठमधून आलो आहे. वी आस्क्ड, आणि कारण पण सांगितलं, कारण आम्हाला ते बियाणं म्हणून पाहिजे होतं, आम्हाला पेरायचं आहे.
वी आस्क्ड फॉर 10 kilograms ऑफ राईस. आम्ही 10 किलो राईस मागितला. शी मटर्ड अँड स्काउल्ड. ती काहीतरी बडबड केली. जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव वेइंग स्केल. ती म्हटली की पेट नावाचं गाव मी कधीच ऐकलं नाही आणि मोजायचं वजन पण नाही आहे. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट. ती जी गोणी होती ती गोणी द्यायला तयार होती ती. बास्केट म्हणजे इथे गोणी समजा, तांदळाची गोणी. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. तिने आम्हाला राईसची ती गोणी दिली. जीवनने सांगितलं की तिला काहीतरी पैसे द्या. आय हँडेड ओव्हर अ 100 rupee नोट अँड फॉर द फर्स्ट टाइम इन द लास्ट 10 minutes हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. आता मी 100 रुपयाची नोट दिली आणि मागचे 10 मिनिट आम्ही जे गप्पा मारत होतो, पहिल्यांदा तिला प्रचंड आनंद झाला. चेहऱ्यावर हसू आलं. कारण तिला असं वाटलं कोणीतरी फुकट्या साहेब आलेला आहे आणि आपल्याकडनं फुकट तांदूळ घेऊन जाणार. पण तिला पैसे मिळाल्याबरोबर प्रचंड आनंद झाला. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल आणि आनंदाने ती ती बास्केट म्हणजे एक गोणी द्यायला तयार झालेली होती. As we walked back against the fading sunset, leaving behind a smiling old lady. आम्ही परत निघालो. सनसेट होत होता. स्माइलिंग लेडीला म्हणजे त्या हसणाऱ्या स्त्रीला मी मागे सोडून आलो होतो. वी कुडंट हेल्प बट वंडर दॅट हिअर नेस्टलिंग इन द foothills of an unknown mountain away from the hustle and bustles of the road or the city were the real people of India. आणि मनातल्या मनात म्हणत होतो, कुठेतरी या डोंगराच्या पायथ्याशी छोटंसं घरटं करून, अननोन माउंटन्स, अनोळखी अशा डोंगरांना जवळ करून, हसल आणि बसल म्हणजे सगळ्या गोंधळांपासून लांब राहून खऱ्या अर्थाने खरे लोक इथे राहत आहेत. These were the people who still held on to the rich biodiversity of our land. हीच ती खरी लोक ज्यांनी आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे, समृद्ध बायोडायव्हर्सिटी म्हणजे समृद्धी जी आहे, व्हरायटी आहे पिकांची, ती सांभाळून ठेवली. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. आणि त्यांची कुणीही काळजी घेत नाही. दॅट नेव्हर हर्ड ऑफ हायब्रिड्स. या लोकांनी हायब्रिडचं नाव ऐकलं नाही, फर्टिलायझरचं नाव ऐकलं नाही, पेस्टिसाईडचं नाव ऐकलं नाही. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड येट व्हॉट दे गॉट. ते फक्त त्यांचा तांदूळ उगवतात आणि ते जे मिळालं ते खातात. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रॉबेबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. त्या स्त्रीने आपलं गाव कधीही सोडलेलं नव्हतं, ते बोरीपाडा नावाचं. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. हा जो विकास झालेला होता त्यातून जे बाकीच्यांचं जे लाईफ स्पॉइल्ड झालं आहे, तिचं मात्र अनस्पॉइल्ड होतं. अजून तिचं लाईफ खराब झालेलं नव्हतं. नॅचरली ती जगत होती. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल दॅट. आणि फक्त या गोष्टीसाठी मी खरोखर तिचा खूप खूप आभारी होतो. मित्रांनो, व्हिडिओ बघितला, आवडला, शेअर करा. पुन्हा एकदा थँक्यू. नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी लिंकमध्ये माझा नंबर दिलेला आहे. कुणाला 10वीसाठी आणि 12वीसाठी इंग्लिशचा ऑनलाईन क्लास हवा असेल, नक्की त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज पाठवा. फोन करू नका. कुणाला ग्रामरचा क्लास हवा असेल त्यासाठी तुम्ही तिथे मेसेज पाठवू शकता. धन्यवाद.